विद्यार्थ्यांनो, बी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे आणि या सेमिस्टर तिसऱ्यामध्ये ठेवला गेलेला अभ्यासक्रम म्हणजेच मराठा सत्तेचा विस्तार. तर मराठा सत्तेचा विस्तार यापूर्वी जो आपण इतिहास जो पाहत होतो किंवा मराठा सत्तेचा विस्ताराबद्दलची माहिती पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रारंभिक कालखंडामध्ये म्हणजे त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत जो इतिहासाची मांडणी केली गेली आहे, हे बी ए प्रथम वर्षामध्ये तो अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. आणि आता बी ए द्वितीय वर्षामध्ये सेमिस्टर तिसरे आणि यामध्ये मराठा सत्तेचा विस्तार. तर मराठा सत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र असं राज्य स्वराज्य निर्माण केलं. त्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, पायाभरणी केली, वाढवलं. त्यांच्या नंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या नंतरचा कालखंड म्हणजेच 1707 ते 1818 हा कालखंड मराठा सत्तेचा विस्तार कसा झाला. म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये जर विचार केला तर औरंगजेब बादशाह हा 1707 मध्ये मृत्यू पावला. 1707 आणि ज्या कालखंडामध्ये मराठा सत्ता ही मराठ्याकडून ब्रिटिशाकडे गेली ती म्हणजे 1818 पर्यंत. या कालखंडाची जर आपण विस्तृत अशी माहिती घेण्यास प्रारंभ केला तर ज्या कालखंडामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून सुरुवात होणारा कालखंड आणि हाच मराठा कालखंड ब्रिटिश शासन व्यवस्थेच्या उदयाचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश शासन व्यवस्थेने मराठ्यांचा पराभव केला आणि स्वतःची राजसत्ता निर्माण केली. भारतामध्ये ज्या कालखंडात सर्वदूर अशी मराठ्यांची राजसत्ता पसरली होती, त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र याला ओळखलं जातं आणि त्यावर असणारा समग्र इतिहास मांडला गेलेला आहे. आता छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ हे पहिलं प्रकरण आहे या अभ्यासक्रमामधलं. छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र, जे महाराणी ताराबाई सोबत गृहयुद्ध अंतर्गत युद्ध झालं आणि त्यामध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर एकमेकामध्ये शेवटी तह झाला आणि छत्रपती शाहू महाराज सातारा संस्थानाचे म्हणजे सातारा या ठिकाणी त्यांची राजधानी निर्माण झाली. आणि त्या कालखंडामध्ये छत्रपती शाहू महाराजांना एक पराक्रमी असा पेशवा लाभला, तो म्हणजे पेशवा बाळाजी विश्वनाथ. आणि या छत्रपती शाहू महाराजांचे आणि पेशवा बाजीरावांचा जो इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे पहिल्या प्रकरणात झाला. त्याच्यामध्ये त्यामधला पहिला पॉईंट आहे म्हणजे छत्रपती शाहूंचे प्रारंभिक जीवन आणि योगदान. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांची पत्नी व मुलाला म्हणजे शाहू महाराजांना औरंगजेबाने कैद केलं होतं आणि संभाजी महाराजांच्या नंतर म्हणजेच संभाजी महाराजांची निर्घुणपणे जी काही हत्या करण्याचं काम ज्या औरंगजेबाने केलं होतं, त्यावेळेस मराठा शासन व्यवस्था किंवा मराठा राजसत्ता ही औरंगजेबाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत होती. जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला, त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांना त्या नजरकैदेतून असेल किंवा ज्या औरंगजेबाच्या ताब्यात असताना त्यांना सोडून देण्यात आलं, ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठा सरदारांना एकत्र केलं आणि हिंदवी स्वराज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं होतं, त्या स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी असंख्य मावळ्यांना एकत्र केलं आणि पुढे
त्याच अधिकाराने मराठा सत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये बाळाजी विश्वनाथ यांनी महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावली. आणि या बाळाजी विश्वनाथ जो शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांनी मराठ्यांचं राज्य हे प्रबळ बनवलं. आणि त्यानंतर जो कालखंड आपण लक्षात घेतला तर शाहू महाराजांनी दिलेले आदेश असतील किंवा शाहू महाराजांच्याच नेतृत्वाखाली बाळाजी विश्वनाथांनी काढलेली मोहीम असतील. आणि या कालखंडामध्ये पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी दिलेलं योगदान कशा पद्धतीनं आहे या बाबीची माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच बाळाजी विश्वनाथ यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या राज्य विस्तारासाठी किंवा मराठा सत्तेच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण भूमिका कशी बजावली. आणि तेव्हापासून पेशवेपद हे छत्रपतींच्या राजदरबारातील महत्त्वपूर्ण एक जबाबदारीचं पद बनलं गेलं. आणि पेशवा हा एक महाराष्ट्रामध्ये तर नव्हेच तर भारतामधल्या विविध भागामध्ये त्यांचा दरारा निर्माण झाला. म्हणजे मराठा शासन व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कशी विस्तारित गेली या बाबीची नोंद ही त्यांच्या कार्यकर्तृत्वावरून मिळते. हे पहिलं प्रकरण आहे. आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये पेशवे बाजीराव पहिला, जेव्हा बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर आलेला म्हणजे पेशवे बाजीराव पहिला. वडिलांच्या मृत्यूनंतर पेशवे पदावर आले. त्यावेळेस त्यांच्यासमोर असणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी म्हणजेच बाजीराव प्रथमच्या समोरच्या अडथळे कसे होते, त्यांना पेशवे पदावर विराजमान होऊ न देणे असा जो षडयंत्र अनेक सरदारांनी केला होता, त्यांच्यातून त्यांनी कसे महत्त्वपूर्ण आपले उपाय शोधले. आणि बाळाजी विश्वनाथाप्रमाणेच छत्रपती शाहू महाराजांचे एक विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून बाजीराव प्रथम यांनी आपली योगदान दिलं, तेही मराठा शासन व्यवस्थेसाठी, या बाबीची माहिती. आणि त्याच कालखंडामध्ये ज्या निजाम शासन व्यवस्था हैदराबाद संस्थानामध्ये होतं किंवा दक्षिण भारतामधले, त्यांच्यासोबत बाजीराव प्रथम आणि निजाम यांच्यामध्ये संघर्ष कसा झाला. म्हणजे मराठा शासन व्यवस्था फक्त मुघलांशी एवढाच विरोधक असे म्हणून नव्हते, तर 5 बहामनी शासन व्यवस्थेसुद्धा त्यांच्या विरोधात होते. बाजीराव प्रथम यांनी उत्तरेमध्ये सुद्धा विस्तार करण्याचं काम केलं. फक्त दक्षिण भारत हा आपला केंद्रस्थान न ठेवता त्यांनी उत्तर भारतापर्यंत सत्ता गाजवली. आणि 1707 ते 1818 मध्ये समग्र हिंदुस्थानामध्ये एकच राजसत्ता म्हणजे मराठ्यांची राजसत्ता ही सर्वात आक्रमक आणि एक प्रभावी बलाढ्य असं राजसत्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. ज्या मुघल बादशाहाने सुद्धा मराठ्यांचं सहकार्य घेण्याची भूमिका घेतलेली होती. यावरून लक्षात येतं की मराठा कालखंड हा ज्या कालखंडामध्ये म्हणजेच पेशव्यांच्या कालखंडामध्ये किती विस्तारात गेला, त्यांनी केलेलं उत्तर भारतामधले विस्तार आणि दिल्लीवर सुद्धा हल्ला करण्याचं काम पेशवे बाजीरावांच्या कालखंडामध्ये केलं गेलं. म्हणजे यावरून बाजीरावांची योग्यता, त्यांचं मराठा कालखंडासाठी मराठा राजसत्तेसाठी दिलेलं योगदान लक्षात येतं. आणि त्याच कालखंडामध्ये विस्तारत असणाऱ्या ज्या काही परकीय सत्ता, त्याच्यामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज ह्याही सत्ता होत्या. मग इंग्रजांनी त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या अगोदर आलेल्या आणि नंतर आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांच्या जो बिमोड केला, त्यांना साम्राज्य विस्तार करू दिलं नाही. आणि भारतामध्ये व्यापाराबरोबरच भारतातल्या विविध संस्थानावर आपलं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस बाजीराव प्रथम सोबत आलेल्या परदेशी शक्ती कशा होत्या, त्यांच्यासोबत संघर्ष कसा झाला तेही पाहणं आवश्यक आहे. त्या बाबी प्रकरण दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे पेशवा बाजीराव प्रथम यांच्या कालखंडाचा माहितीही दुसऱ्या प्रकरणात दिली. तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे बाळाजी बाजीराव आणि पानिपतची तिसरी लढाई. पेशवे बाजीराव प्रथम नंतर आलेला त्यांचा मुलगा म्हणजे बाळाजी बाजीराव. आणि पानिपतची तिसरी लढाई झाली जी अहमदशाह अब्दालीसोबत.
आता बाळाजी बाजीरावांच्या सुरुवातीच्या हालचाली कशा होत्या आणि निजामासोबत असलेला संबंध कसा होता? म्हणजे शेजारील असणारं राज्य निजामाचं, त्यांच्यासोबत संघर्ष आणि बाळाजी बाजीरावाच्या सोबत अंतर्गत अशा कट कारस्थान कशा पद्धतीने त्यांच्या विरोधात होतं, त्याही गोष्टीची नोंद. पानिपतची तिसरी लढाई जेव्हा झाली, या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांनी मुघलांना सहकार्य करणं या दृष्टिकोनातून अहमदशाह अब्दाली यांच्या विरोधात मराठ्यांचं सैन्य घेऊन आक्रमणाची नीती, आणि ही नीती जर लक्षात घेतली तर या लढाईमुळे, पानिपतच्या तिसऱ्या लढाईमुळे मराठ्यांची सर्व राजसत्ता नष्ट झालेली दिसून येते. पण त्यानंतर सुद्धा मराठा साम्राज्य पूर्णपणे नष्ट झालं नव्हतं. जे माधवराव पेशवे यांनी मराठ्यांची बाजू पुन्हा एकदा तिसऱ्या लढाईनंतर सांभाळून घेण्याची परिस्थिती त्यावरून दिसून येते. म्हणजे बाळाजी बाजीरावांच्या कालखंडामध्ये मराठा राजव्यवस्थेने त्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये कसं योगदान दिलं, आणि या समग्र माहिती या तिसऱ्या प्रकरणामध्ये आहे. आणि चौथं जे प्रकरण आहे ते म्हणजे बाजीराव दुसरा आणि मराठा सत्तेचा ऱ्हास. म्हणजे माधवराव पेशव्याच्या नंतर आलेला बाळाजी दुसरा आणि मराठा सत्ता ही ऱ्हास कशी झाली. वेगवेगळ्या सरदार यांच्यामध्ये वेगवेगळे प्रदेश विभागले गेले. त्याच कालखंडांमध्ये महादजी शिंदे असतील, बारभाईचं कट कारस्थान इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण मानलं जातं, नाना फडणवीस, अशा व्यक्तिमत्वाचं त्या काळात घडलेल्या घटना घडामोडीचा समग्र माहिती चौथ्या प्रकरणात दिली आहे. त्यानंतर बाजीराव दुसरा यांनी वसईचा तह केला, आणि तह केल्यानंतर जी परिस्थिती घडून आली त्या बाबीच्या नोंदी, आणि मराठा सत्तेचा ऱ्हास होण्याची कारणे काय किंवा परिणाम काय त्या मराठा राजसत्तेचा. ते परिणाम म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी मराठा शासन व्यवस्था दीर्घकाळ टिकून राहणारी होती किंवा मुघलांना इस्लामी शासन व्यवस्थेला विरोध करणारी होती, ती शासन व्यवस्था आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली होती. आणि त्या कालखंडामध्ये या मुस्लिम शासन व्यवस्थेचं प्रभुत्व कमी होत गेलं, आणि जे प्रभुत्व वाढलं होतं ते म्हणजे इंग्रजांचं, ब्रिटिशांचं. आणि ब्रिटिशांना सुद्धा माहीत होते की भारतामध्ये जोपर्यंत मराठ्यांचं प्रभुत्व टिकून आहे तोपर्यंत आपल्याला राज्य करणं शक्य नाही. म्हणून त्यांनी मराठा शासन व्यवस्था किंवा मराठा राजसत्ता नष्ट करण्याचा एक प्रयत्न केला होता. जेव्हा 1818 मध्ये मराठा सत्तेचा मराठा आणि ब्रिटिश यांच्यामध्ये युद्ध झालं, आणि पुण्याच्या शनिवार वाड्यावरील त्यांनी अधिकार मिळवला मराठ्यांनी, तेव्हा त्यांना भारतामधला कोणती अशी राजसत्ता नव्हती की विरोध करेल. म्हणजे मराठ्यांकडून ब्रिटिशांनी जरी बंगाल, मद्रास ह्या उत्तर भारतातल्या राजसत्ता जरी सर्वप्रथम जिंकून घेतल्या असतील, तर शेवटपर्यंत लढलेली राजसत्ता म्हणजे मराठा. आणि 1818 मध्ये मराठ्यांचं प्रभुत्व म्हणजे प्राबल्य असेल ते नष्ट करण्याचा प्रयत्न हे ब्रिटिशांनी केला. म्हणजे जर इतिहासाची अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की ब्रिटिशांनी भारत हा भारतातली राजसत्ता ही मराठ्यांना जिंकल्यानंतर त्यांना मिळाली. म्हणजे मराठा सत्ता एवढी प्रबळ होती, आणि ह्या मराठ्यांचं प्रभुत्व नष्ट झालं तरच आपण राज्य करू शकतो, हाही दृष्टिकोन त्यांच्या पुढे होता. म्हणून मराठा शासन व्यवस्था 1818 मध्ये नष्ट झाली. या समग्र इतिहासावरून या मराठा सत्तेचा विस्तार जर आपण 1707 पासून 1818 पर्यंत जर बघितला, तर छत्रपती शाहू महाराज, पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि पेशवा बाळाजी विश्वनाथानंतर आलेले त्यांचे वंशज, त्याच्यामध्ये पेशवे बाजीराव प्रथम, त्याच्यानंतर बाळाजी बाजीराव दुसरा, आणि अशा
पेशव्यांच्या काळामध्ये मराठा शासन व्यवस्था प्रबळ तर बनली होतीच, पण भारतामध्ये सर्व भारतभर सत्ता प्रस्थापित करेल असं प्रभुत्व सुद्धा मराठ्यांनी निर्माण केलं होतं. पण पानिपतची तिसरी लढाई हे एक कारण आणि ब्रिटिशांची साम्राज्यवादी धोरण, या दोन धोरणामुळेच मराठा राजसत्ता ही विस्कळीत झाली आणि त्या मराठा शासन व्यवस्थेच्या विरोधात या अशा घटनेमुळे जो विस्तार तर थांबलाच, पण 1818 नंतर मराठा शासन व्यवस्था सुद्धा मराठा सत्तेचा सुद्धा ऱ्हास व्हायला सुरुवात झाला. म्हणजे हा अभ्यासक्रम NEP नुसार ठेवण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, त्यानंतर सांभाळलेलं म्हणजेच महाराणी ताराबाई, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि शाहू महाराजांनंतर पेशव्यांनी मराठा सत्ता टिकून ठेवण्याची जी भूमिका घेतली, वाढवण्याचा प्रयत्न केला, सत्तेचा विस्तार केला मराठा सत्तेचा, आणि शेवटी मराठा सत्ता कशा पद्धतीने ऱ्हास झाला म्हणण्यापेक्षा ती सत्ता कशी कमी होत गेली आणि ब्रिटिशांचं प्राबल्य कसं वाढत गेलं, हा पूर्ण आढावा या BA द्वितीय वर्षाच्या सेमिस्टर 3 या अभ्यासक्रमामध्ये दिला गेला आहे. अशाच पद्धतीने ज्या BA द्वितीय वर्षातील ज्या 4थ्या सेमिस्टरमध्ये अभ्यासक्रमाच्या ज्या बाबी आहेत ते सुद्धा पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.